आपलं प्रवचनाला बसण्याकरता कंटाळा करतात ना, यावर्षीचे सगळे उत्साहित आहे. यावर्षी कंटाळा काही नाही. उलट घ्या आमची परीक्षा, अगोदर घ्या का. चांगलं आहे आपले श्लोक त्याच्यामुळे. त्या 9व्या अध्यायातले 2-3 श्लोक आलेले आहे. महात्मानस्तुमाम हा एक श्लोक आहे. मया तदमिदं सर्वं अनन्यात् चिन्तयन्तो मामे जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम्. त्याच्यामध्ये आपल्याला अनन्यात् चिन्तयन्तो, अनन्यता म्हणजे काय त्याच्यातले विषय आहे. योगक्षेम म्हणजे काय, हे 2 ऐश्वर्य योगसुद्धा सांगितलं. आपण पाहिलं की मया तदमिदं, मी वाचवणी काही नाही त्याच्यावर. भूतेना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, हा आमचा ऐश्वर्य योग. आणि याच्यामध्ये काय मया नाही म्हणजे मी वाचवणी काही आणि गोमटेची, असा जो भक्त असतो अनन्यात् चिन्तयन्तो हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां. श्रीमद भागवतामध्ये भक्तीचे आणि हे आले त्यावेळेला या भक्तीच्या मार्गाचे त्या 9व्या अध्यायामध्ये दोन्ही कर्मही आलेलं आहे, उपासना आलेली आहे आणि काय आलेलं आहे त्रिविध आहे. म्हणून 9व्या अध्यायाचं महात्म्य अपूर्व आहे असं सांगते. राम रावणाचं युद्ध झालं, कसं झालं का सांगता येतं का. राम रावणासारखं, रामासारखं. समुद्रात किती पाणी असते उपमा देऊन सांगता येतं का आपल्या कुबेरगंगेची उपमा द्यायची. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश किती असतो याचं मापन करता येत. त्याचा एक किरण उगवला सगळ्या ब्रह्मांडातला अंधकार घालवण्याची शक्ती सूर्याच्या एका किरणात आहे. आपल्या घरचा दिवा किती अंधार घालवतो, पृथ्वी किती वजनदार आहे सांगता येते. दुसरा दृष्टांत देण्याकरता त्याप्रमाणे परमात्मा कसा आहे सांगता येत नाही आहे ना. काय पाहता तुझा पुरुषोत्तमा देव कशाची उपमा. समुद्राला पाहिल्यानंतर कशाची उपमा द्यायची. अनुपमेय असं म्हणतात. काय म्हणायचं, तसं हे परमात्माचं स्वरूप आहे बघा. त्याला कोणतीच उपमा देऊन सांगता येत. त्याच्या नामाला उपमा देत नाही, त्याच्या गुणाला उपमा देत नाही, त्याच्या ऐश्वर्याला सुद्धा काय करता येत. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असणारे गुण किती काय उपमा द्यायचे. तर शिवमहिम्न स्तोत्रमध्ये किती वेळात गुण म्हणला किती गुण आहे परमात्मा स्वतःच्या ठिकाणी. त्यावेळेला मला लागले म्हणले हे पाय इतकी आहे. समुद्राची काय गेली, शाई गेली. झाडाच्या लागल्या, जगात असलेल्या झाडाच्या काय गेल्या. लिहायला कोण बसलं गुण, इस्त्री स्टँडवरचा आम्हाला लिखित अधिकृत शारदा सर्व तथापि तो गुणानाम. त्याच्या एका गुणाचं वर्णन होऊ शकलं नाही. म्हणून गुणाला कोणती उपमा देता येत, त्याच्या नामाला सुद्धा उपमा देता येत नाही. काय शक्ती आहे ना. तारी ऐसे जड उदकावरी ते म्हणजे नाम दगडाचा उद्धार करते, माणसाचा उद्धार करणार नाही का. नाम भगवंताच्या बाबतीमध्ये माझा वाद आहे. त्याच्यामध्ये काही वर्ग जो असा असतो जो काय मानत नाही, ईश्वर मानत नाही. 2 भाग पडतात जगतामध्ये. एक आस्तिक वर्ग आणि एक दुसरा कोणता. आस्तिक कोणाला म्हणायचं, नास्तिक कोणाला म्हणायचं. आम्ही त्या विचारसागराची परीक्षा घेतो ना, त्याच्यामध्ये ठरलेलं असते. म्हणजे तुम्ही दरवर्षी हे देता, दरवर्षी देण्याचं काय. ते बघा आडारातला आडाणी विद्यार्थी जरी असला
तरी शून्य लिहिणार नाही 2 मार्क. नास्तिक लिहिला 2 मार्काचा तरी अधिकारी जाऊ द्या. नास्तिक कोणाला म्हणायचा, आस्तिक कोणाला म्हणायचा. जो ईश्वरही मानत नाही, वेदही मानत नाही, बरं का, सर्वांना प्रिय असणारा असा जो ईश्वर अथवा वेद हे तो मान्य करता काय नाही. नास्तिक वेद उघड मानत असतो बघा, त्याला नास्तिकाचा वर्ग म्हणायचा. नास्तिक म्हणजे जो वेदालाही मानतो, कोणाला मानतो, देवालाही मानतो, तो आस्तिक वर्ग असा. आता जो नास्तिक वर्ग जो आहे तो देवच मानत नाही, काय मानत नाही. त्याला कारण असं आहे, आपण देव का मानतो, ईश्वर का मानतो, आपण परोक्ष आहे, जरी दिसत नसलं तरी आपण मानत असतो. त्याला कारण आहे, जगत करता कोण, जीव जगाचा करता होऊ शकतो का, ते विचार सगळा मिळेल. विना ईश्वराशिवाय जगताचा करता कोणी होऊ शकत आहे का. जगत म्हणजे काही सामान्य आहे का, जन जे आहे ते अनंत ब्रह्मांड, त्याचा करता कोण आहे. ज्याच्या दृष्टिक्षेपातून अनंत ब्रह्मांड काय होतात, अशी शक्ती ज्याच्यात ऐसा जो समर्थन जगाचा नाथ आहे का. हे खेळीमेळी ब्रह्मांड आहे, पेक्षर आहे. मग नास्तिक लोकांचा वाद कोणता असतो, आस्तिक लोकांचा वाद असतो ईश्वर सत्तावाद. एक बाबाने पुस्तक लिहिलं आहे, बाबा ईश्वर सत्ता, चांगलं काय, आमच्या जवळ आहे, बघा आहे, सुंदर त्याच्याबद्दल ईश्वर सत्तावाद म्हणून पुस्तक लिहिलं आहे. आणि नास्तिक असतो त्याचा जगताच्या बाबतीमध्ये कोणता वाद असतो, स्वभाववाद. स्वभावताच होते, स्वभावता कुठे जगत होत असते का, पण त्याचा वाद कोणता आहे, किंमत काम आहे. तो स्वभावता म्हणजे ईश्वर मान्य करता काय नाही, असा वर्ग आहे. तो ईश्वर मानत नाही, देव मानत नाही, असा जो वर्ग आहे नास्तिक वर्ग. कोणता वर्ग, आता इथे नास्तिक वर्गाचा विचार नाही, इथे अनन्याच चिंतयन्तो हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम्. ईश्वर मानतो, काय मानतो, त्या ईश्वर मानणाऱ्या ते सुद्धा प्रकार पडत असतात. एक मानवा म्हणून काय मानतो, ईश्वर मानतो. ईश्वर नाही का, त्याच्याशिवाय प्रवेश होऊ शकत नाही. एखाद्याला विचारलं, म्हणलं का रे तू कशा करता संस्थे पाठाला जातो, काही अभ्यास शिकवण्याकरता काम कर, तर म्हणलं नाही, म्हणलं काही हजेरी लागू नाही, काही शिकण्याकरता जातो का, नाही म्हणलं, मग कशा करता, असा वर्ग आहे. मानवा म्हणून मानला पाहिजे म्हणून मानतो, पण तसा नाही. मग कशा करता, आपल्या कल्याणाकरता आहे काय. नुसताच मानतो का ईश्वराची अनन्य होतो, अनन्याच चिंतयन्तो हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां. किंबहुना आपण भक्तिशास्त्रामध्ये जो ईश्वर मानत नाही ना, काय मानत नाही, त्याने आपली मोठी हानी केली आहे. विसरली तया आणि पसतील खाणी 84. ते कोणत्या खाणीत जाईल काही सांगता येत नाही. अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या बुद्धीच्या त्याचं जसं काही कर्म असेल त्याप्रमाणे त्याला त्या देहाची काय होते, प्राप्ती होते काय. आणि भक्त जे असतात त्यांचा एक वेगळा प्रकार असावा, नाही का. भक्ताची इच्छा असे, तुका म्हणे गर्भभाषेन सुखी झाला आहे. मग कोणत्या जन्माला, हरिदासाची घरी
मनसी काही मागा असं आहे. भक्तीचा प्रवाह खंडित होऊ देत नाही. त्या भक्तामध्ये ईश्वरच मानत नाही तर प्रश्न काय झाला मग? संपला की. स्वभावता कुठं जगत होऊ शकते का? स्वभावता जर मातीचा घडा होत असेल तर कुंभाराची आवश्यकता. भूमी आतुनी स्वयं घडे या पहिले कुलालमतीचे गर्भ. ज्यार्थी घडा दिसतो त्यार्थी तसा करता कोणी ना कोणीतरी असला. ज्यार्थी जगत दिसते जगत ज्याच्या सत्तेने चालते तेव्हा कोणीतरी चाले शरीर कोणाचे सत्ते कोणा त्याचा कोणीतरी ईश्वर काय केलं पाहिजे. तर म्हणला मी मानत नाही. माना की नका मानो. आंधळ्याने म्हटलं मी सूर्य मानत नाही. आंधळ्याला विचारलं तू मान का? सूर्याचं अस्तित्व तुझ्यावरती अवलंबून. तू मानला तरच सूर्य आहे, नाही तर का सूर्य नाही का? तसं तुम्ही आम्ही ईश्वर मानला तरच ईश्वर आहे, नाही तर ईश्वर नाही का? ईश्वराचं अस्तित्व तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे का? जसं कुंभार म्हटल्यानंतर आपलं घट म्हटलं की कुंभार काय केलं पाहिजे, तसं जगत म्हटलं की काय म्हण नाही काय. जसं तो कुंभार असतो घट उत्पन्न करत असतो तसाच परमात्मा काय करतो. जगताची उत्पत्ती कोणापासून? जीवापासून होते का? मग ईश्वर काय केलं पाहिजे? घडी मोडी पापासून जडे विश्व. नुसताच परमात्मा विश्व जगत निर्माण करतो नाही का? त्याची स्थिती टिकली पाहिजे. मूळ जन्माला आलं त्याचं जेवढं आयुष्य असेल 100 वर्षापर्यंत काय झालं पाहिजे? मनुष्य देहाची योजना 100 वर्ष आहे म्हणतात. पण आता 100 वर्ष जगतं की नाही ते काय जगताय ते. लहान मुलाला सुद्धा अटॅक होतो म्हणतं. कोणता हार्ट अटॅक आहे का नाही? विचित्र. एकाला विचारलं म्हटलं का इतके रोग होण्याचं कारण काय? म्हणलं पापाची पळ आहे. हे सगळं आता पावसाची गरज नाही काय नाही तर तरी पडतो का? हे पापाचं फळ आहे. योग्य वेळेला येत नाही, ज्या वेळेला इच्छा नाही त्या वेळेला आल्याशिवाय माझं काय काय आहे सगळं. अधर्माच्या बळीन झाले सत्याचे मेघ पडे ना पिची. गाई दूध देत नाही, झाडं फळं देत नाही. हे सगळे अधर्माचं काय पापाची यामुळे झाले सगळ्या धर्माचे वाटले. जाऊ द्या. कशाकरता? ईश्वर काय केलं पाहिजे? जगत करता नुसतंच जगत करता एक आणखी काही म्हणा काय काय नुसतं करून भागत असते. आमंत्रण देऊन कुठे जेवण? आमंत्रण देण्याच्या अगोदर जेवणाची काय करावं लागेल? आपलं आमंत्रण कुठेतरी भेटला असं म्हटलं का रे गोविंदा बरेच दिवसापासून भेटला ये की म्हणलं आमच्या घरी जेवायला. बरं आहे तर ठरल्याप्रमाणे. आणि त्याच्या घरी जेवायला गेला. म्हटलं कशाकरता आला? तुम्ही सांगितलं ना जेवायला. सांगितलं म्हणजे काही वाजत त्यावेळेला त्याच्या अगोदर त्याची काय करावी? मग जीव जन्माला काय करायचं? घालाय. अगोदर मासोळी निर्माण करायची का पाणी निर्माण करायचं? नाही तर आपल्या अगोदर मासोळी निर्माण केली मरायची. त्याला पोषण म्हणतात. जन्माला घालण्याच्याही अगोदर त्याच्यात जगण्याची काय करावी लागते? मग लहान माल जन्माला आलं ते का अन्न खाईल का? बाळा दुधा कोण? बाळाविषयी अगोदर आईच्या स्तनात दूध निर्माण करावं आहे काय? मग दूध निर्माण कोण हे करत असतात का? गवताचं कुठं दूध होत असते का? असं गवत जर आपण सडून जाईल ते काय पण त्याचं काय दूध होत असते का? बरं बैलही दूध गवत खाते, गाई गवत खाते, दूध होत असते का?
आहे काय खाण्याची क्रिया दोघांची काय बरं. त्याच वेळेला आणखी गाय गवत खाते दूध होते. एरवी काही दिवस गेल्यानंतर पुन्हा ते गाय काय खाते मग दूध होते का अरे होत नाही का. प्रसव धर्म असतो म्हणजे दूध असते ना ते गव्हाचं निर्माण करणारा परमात्मा. कारण वासरू जगेल कसं म्हणून आहे का मग तोपर्यंत दूध मग एकदा गवत खाल्ल्यानंतर दूध देणं काय झालं संपा. कोणीतरी करता काय केलं पाहिजे. तुम्ही माना अथवा बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती वाढवी असं कराय नाटावी सीन कृपाळू. जगत करताय कोण आहे परमात्मा. त्याचं पोषण करणार आहे कोण आहे परमात्मा. आणि पुन्हा हे फाटकं शरीर घेऊन पुन्हा नवीन शरीर देणार आहे कोण आहे परमात्मा. मानवाला झाला ही सर्व क्रिया काय केली पाहिजे. उत्पत्ती स्थिती आणि त्याचं नियमन करणारा आकाश आहे सर्वत्र. नियंत्रित जगन नियंत्रित्व आहे. हे सर्व जे परमात्म्याने केलेलं आहे ना का कोणी केलेलं आहे परमात्माचा काय केलं पाहिजे. तुमच्या आमच्या सत्तेने वृक्ष आहे ना वृक्षाचे पान विनाकाराचे जोपर्यंत ईश्वराचं हे कळत नाही तोपर्यंत जातो. मग असा असलेला तो ईश्वर त्याचे आपल्यावरती एक उपकार आहे का अनंत उपकार आहे अनंत उपकार आहे. म्हणून मनुष्य देहात आलेल्या जीवाने भगवंताची भक्ती करण्याचं आणि जर करीत नसेल तर पृथ्वीवरही पाषाण दगड काय कमी आहे जळवते निंबा निंबवळ्या दुःखावळ्या तैसा भक्तिहीन वाढेल तैसे भक्तिहीनाचे जिने आणि जो स्वप्ने संसार दुःखाचे कारण कढाई बिना सोपटे कंसी लागले काय करावे तैसे कुळ जाती वैभव माझी भक्ती बिना कुळ जाती ऐश्वर्या त्याच्यातला जो आहे. म्हणून भक्तिविना पशु कसे सगळं लावायचं. काहीच जरी नसेल पण भक्ती असेल तर अपिचेत सुधराचार असं नाही का. भक्ती हे प्रधान साधन आहे. कोणतं साधन आहे आणि त्याचे अधिकारी वेदांताचा अधिकारी वेगळा योगाचा अधिकारी वेदांताचा अधिकारी साधनच्या दृष्ट्या संपन्न असा योगाचा अधिकारी यम नियम प्राणायाम वगैरे सगळे आणि भक्तीचा अधिकारी यारे यारे भलते नारे मावे पार्थ व्यपाश्रित्य स्त्रिया पैशा वेदाचा अधिकार बाया नाही का. आणि ते भक्त कोणा जास्त बोलणं नको आपलं आहे ब्राह्मणालाच आहे म्हणतात कोणाला वेदाचा अधिकार कोणाला आहे शूद्र नाधिकार मग भक्तीच्या क्षेत्रामध्ये लहानापासून तो अपेक्षात सुद्धा किती पापी असला तरी त्याचा भक्ती क्षेत्रामध्ये काय त्याला हे पावन करण्याची शक्ती कोणामध्ये आहे. असा भक्ती मार्ग त्या भक्तामध्ये काही प्रकार पडतात तुम्हाला गेले की आहे ना. अभक्ताचा प्रश्न द्या सोडून कोणाचा अभक्ताचा प्रश्न कोणाचा आला
भक्ताचा त्याच्यातही पुन्हा अनन्य अत्यंत येतो. कोणता भक्त आहे तो? अनन्य भक्त आहे. भक्तीच्या पाठीमागे कोणचं पद लावलं? अनन्यता म्हणजे अन्याश्रयाणाम, ज्याला जगण्याला दुसरा पर्याय नाही. एखादा मासा घेतला, त्याला जगण्याकरता दुसरा पर्याय आहे का? मग पाणी हेच त्याचं काय जीवन आहे. म्हणून मासा पाण्याचे काय अनन्य आहे. म्हणजे नदीमध्ये बरेच राहते, बेटकोळी कुठं राहते नाही का, कधी पाण्यातही राहते आणि कधी चंद्रभागेमध्ये कीर्तन चाललं असलं तर ऐकण्याकडे करता येत साधी येत नाही, उड्या मारत. त्याच्यात काही लोक आगाऊ होत झाले आणि दारे साफ साफ सगळा गोंधळ करून टाकला. त्याला विचारलं एवढा गोंधळ कसा करता केला? म्हणजे 2 तास होऊन गेले तरी आता चालूच आहे. मग बेटकुळी अनन्य आहे का पाण्याची? काय करायचं? पाण्या कासव सुद्धा, साप सुद्धा काही पाण्यात राहणारे साप हे जरी घेतले तरी हे पाण्याचे काय नाही. आणि मग अनन्य कोण आहे? मासाचा आहे. तुमच्या तो का पैसा तर जीवनावे नवळी मासोळी, याला अनन्य त्याचं लागतं. कोणतं? अनन्यात्यंत येतो. हे लहान मुलं असतं तुमची पहिली जो आहे ऐसे अनेक गती चित्ते चिंतीच साते मध्ये जे सेवीच याते मी जैसा गर्भगोळ सर्व भावे सुखी. हो पहिले मग लहान मला कोणाला अनन्य असतं त्याला काही कळतं का त्याच्यामध्ये? सर्व संरक्षण कोणाला करावं लागतं असं आहे. ते कोणीतरी असं सांगतात त्या मूल जन्माला आला काहीतरी बाईला काहीतरी थोडं काही अशी अशी कामं करता गेली आणि ते मूल खायचे असं त्या बाजरी उचलून मूल काय झालं, मूल काय झालं येऊन बाजून खाली टाकून दिलं. बरं त्या मुलाला प्रतिकार करता येतो का? आहे काय? थोडं वाढलेलं असतं माजरीला काय लावलं असतं, दांडका मारला असा काय काय मारला असं त्याला काय कळते? मग कोणावर फक्त रोजाना मी तर प्रेम रडणं एवढंच काय असते आहे काय? ज्या अर्थी मूल रडायला लागलं तर आईला कळत असे याला काय लागली असली पाहिजे. त्याला रोदनम बलम असं. ज्या अर्थी ते रडते त्या अर्थी काहीतरी दुखत असलं म्हणजे सर्वस्वी कोणावर अवलंबून जैसा कोणाही माशाचा दृष्टांत म्हणजे वैज्ञानिक महाराजांच्या दृष्ट्या सगळे अनेक ज्याच्या ज्याचं भक्तीचा महेश अनन्य योगेन भक्तिरव्य विचाराने विविक्त देश सेवित सूर्याच्या भावण्या होई जैन सूर्याचं वे नाही का अस्तुगिरीची उपकंठी गाली ते कोणाचे अनन्य असते? सूर्याची किरण अस्तुगिरीची लक्ष्मी जायचे किरटी इथं यात्रे करू येत असतात. मग आता गाडीमध्ये जायचं असते गाडीच्या मध्ये बाई सांगत असते म्हटलं हे बा तुम्ही जा लवकर लवकर जरा ड्रायव्हर शिस्तीबाज आहे जाऊन जागा बिगा काय करा धरून ठेवा आम्ही मागावून येतो की काय मुलांचे खेळणी बिळणी अमकं तमकं घेऊन. अरे का यजमानाला सांगते तुम्ही काय करा जा आम्ही काय येतो. तशी सूर्याची किरणं सांगतात का सूर्याला तू अगोदर जा मागून. अस्तुगिरीची
निघाली अरविंद रश्मी जैसे किरटी सूर्याच्या होण्या होईल आणि सूर्याचं वेशी आहे काय याला अनन्यता म्हणतात. काय म्हणायचं? अनन्या चिंतयन्तो माम ये जना तेषां नियुक्तानां. जशी पतिव्रताबाई आपल्या पतीशी काय असे अनन्य असे आहे का, त्याप्रमाणे सर्व लावायचं बा. अनन्यतेची उदाहरणे तुम्हाला अनेक अनन्यतेची काय आहे सगळी. शिवाजी महाराजांना थोडं हे वाटलं होतं बा, आमच्यामुळे हे सगळं काय होते चालते. ते रामदास स्वामी कोण सज्जनगडावरची काहीतरी अशी गोष्ट सांगा. मग यांना सांगता तुम्हाला कळू येते. ते रामदास स्वामीला कळलं बा. म्हणलं इतके लोक हे काम करतात त्याचं पोषण कोणामुळे होते? किल्ल्यावरचे लोक. मग ते शिवाजी महाराजांना बोलावलं. म्हणलं इकडे या. मग एक मोठा दगड होता. पाथरवटाला बोलावलं. म्हणलं पाथरवटाला आणि त्याला सांगितलं तू घन मार याच्यावर. त्या दगडावर काय मारलंय हे शकलं गाडीचं. त्याच्यात बिटकोळी निघाली. काय निघाली? आणि त्याची पिलं निघाली बघा म्हणा आतमध्ये. आणि त्याच्यात पाणी होतं बघा काय होतं. मग ते रामदास स्वामी शिवाजी महाराजांना म्हणलं शिवबा हे प्राणी तुझ्यामुळे जगत असेल तर म्हणा महाराजा माझा काय संबंध आहे. दगडात ज्यात हे पाणी जगते त्याला जगवणारा आहे तरी. म्हणलं तू जगवणार आहे का? म्हणले महाराज नाही. मी पाणी कोणी निर्माण केलं? परमेश्वर. ज्या अर्थी दगडातल्या जीवाला सुद्धा कोण जगवतो? मग या जीवाला का तू जगवतो का? मग त्यांचा अभिमान काय झाला. म्हणला कोण जगवतो सर्वांना? परमात्मा जगवतो. आणि असा असणारा जो परमात्मा त्याच्याशी जे भक्त कशी सेवा करतात ते अनन्याचिंत हे जना परिउपासते. अन्येषा नित्यभियुक्तानां योगक्षेम. माझं जे सामान्य प्रेम आणि कोणता एक तरचा अपवाद येत असतो योगक्षेम. म्हटलं का देवाचा भक्ताचा तेवढा काय करतो योगक्षेम वाहतो आणि बाकीच्याचा काय होत नाही. मग देवावर वैषम्य नावाचा काय आला कडे. आणि भगवान सांगतो समोहम नमे द्वेष होते मी कसं लावायचं. मी सर्वाच्या ठिकाणी कोण आहो. प्रत्येक जीवामध्ये कोणाची व्यक्ती आहे. मग एकाचा योगक्षेम वाहता आणि योगाचा योगक्षेम काय करीत नाही. मग असं का बरं. मग तुमच्या अर्थ काय भेद आला की तुमच्या काय आला. मग वैषम्य नावाचा गुण आला ना तुमच्यावरती. मग त्याच्यावरती लावायचं नैमित्तिक प्रेम आणि स्वाभाविक प्रेम. स्वाभाविक प्रेम आमचं कशावर आहे? सगळ्यावरच आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. स्वभावाचा प्रेम अगदी सगळ्यामध्ये व्याप्ती आहे ना. विठ्ठला जळी सडी भरला त्याला स्वाभाविक प्रेम आहे. आणि नैमित्तिक प्रेम म्हणजे जो अनन्य भक्त असेल त्याच्यावर कोणतं प्रेम आहे. तुम्ही गोष्ट ऐकलेली आहे पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही. पण आपला वेळ भरून काढायचा असलं म्हणजे सांगाय. एकदा सुभद्रेने आणि तक्रार केली होती बा. तुम्ही ऐकलं आहे की? म्हणलं नारदा. म्हणलं काय आहे आई साहेब? म्हणलं मी कृष्णाची कोण आहे मानलेली का? नाही. मग कोण आहे? रक्ताची बहीण आहे. आणि द्रौपदी कोणती आहे? तरी म्हटलं कृष्ण आला तर कोणाच्या घरी जातो?
तिच्यात मारा जातो. आणि चुकून देखील एखाद्या वेळेला आला तर आला नाही. म्हटलं असं का बरं? म्हणलं तो भगवंताला काय कर विचार घे. नारदाला सांगितलं. बरं आहे म्हणायला लागले. मी विचारतो म्हणायला लागले देवाला. म्हणून नारद येऊन राहिला असताना भगवंतानी आपलं बोट काय केलं. नारद काहीतरी विचार म्हटलं. नंतर विचारत बस. अगोदर जात पट्टी घेऊन येते. शेजारीच कोणाचा महाल होता. सुभद्रेचा होता. गेलो बा. म्हटलं नारदा विचारलं का? म्हटलं नंतर सांगत बसा. अगोदर तुमच्या भावाचं काय त्याच्याकरता काय पाहिजे. मग ते धुंडाळायला लागली बा जिकडे तिकडे. आता श्रीमंताच्या घरी कुठं कपडे जुने कपडे असते का कधी? सगळ्यात सुटकेचे बरं का. एका माणसाला विचारलं म्हटलं का तुम्ही रोज साजरा बोलावता काय भानगड आहे? म्हणजे महाराज 500 सदरे आहेत किती. एका सदराला एक दिवस येतो हेच त्याचं बाकी. श्रीमंताच्या घरी काही कपड्याला कमी असते का? सगळ्या नवीन कपडे. नारदाने विचारायचं मिळाली का पट्टी, मिळाली का पट्टी बांधा घालतात. ती म्हणते मी धुंकतो पाहते बिनतो पाहते एक. शेवटी विचारलं म्हणलं नारदा तूच बघ म्हणायला लागले. सगळ्या इथं आहे का काही तरी पट्टी? म्हटलं सगळेच काय आहे नवीन हे आहे. म्हटलं मिळाली का पट्टी? म्हटलं नाहीच तर द्यायची असती तर काय करायची. आता नाहीच तर. मग कुठून निघाला नारद. आणि इकडे काय झालं ते द्रौपदी येऊन राहिली होती बा. आणि पाण्याचा घडा कुठं होता? एक कुठं होता. नारदाला विचारलं. म्हणलं काय नारदाने सांगितलं. म्हणलं तुझ्या भावाची काय बोट कापल्या. त्याला काय पाहिजे? पट्टी पाहिजे असं म्हणता बरोबर हात दिला सोडून. घडा कुठं पडला. आणि जी नेसलेली पैठणी होती ती काय केली. आणि तिची काय केली. आणि जा म्हणायला लागले कृष्णाकडे घेऊन जा. त्याला सांग लहान मुलासारखा वागू नको. आंबा चिरायला जातून बोटे चिरून गाला पट्टी घेऊन. मग विचारायला लागले कोण. आता सुभद्रेची हकीकत सांगायला लागला. म्हणलं पुष्कळ हे झाली तरी काही मिळाले. म्हणलं द्रौपदीच्या घरी चट्टी होती पट्टी होती का? द्रौपदीच्याकडे होती का? मग आली कुठून? म्हणलं वस्त्र आलं का? वस्त्राची किंमत आहे का माझी किंमत जास्त आहे? माझ्यावर प्रेम आहे का वस्त्रावर प्रेम आहे? माझ्यावर प्रेम आहे. वस्त्राला विचारतो. आणि सुभद्रेचं प्रेम कोणावर आहे? वस्त्रावर आहे. म्हणून याला म्हणायचं स्वाभाविक प्रेम. म्हणून द्रौपदीच्या ठिकाणी कोणतं प्रेम आहे? आणावं लागते की स्वाभाविक? आलं का? एक मुलाच्या ठिकाणी आईचं कोणतं प्रेम असते? ते का गुणावर अवलंबून असते का? आंधळं जरी असलं तरी प्रेम अधिक असते. आणि पांगळं जरी असलं तरी. आणि इतरांचं गुणावर असते. कशावर असते? गुणावर प्रेम करतात. कोणत्याही पोराला काय कुठे तुमच्या कीर्तनाला नेत असतात का मृदंग वाजवतात. कोणालाही कीर्तन करून नेत असतात का? त्याच्या गुणावर ते काय प्रेम आहे. भगवंताचं प्रेम गुणावरच आहे का सर्वावर आहे? समूहम सर्व. स्वाभाविक प्रेम सर्वावर आहे. पण नैमित्तिक प्रेम कुणावरच आहे? जो अनन्य भक्त असेल त्याच्यावर आहे काय? स्वाभाविक प्रेम सुभद्रेवरी आहे. कोणावर आहे? पण अनन्य प्रेम कोणावर आहे? द्रौपदीवर आहे.
कारण ती त्याच्याशी काय झालेली आहे. ऐका, त्याच्याशिवाय आणखी दुसऱ्याला चांगलं म्हणत नाही. मी वाचवणे काही आणि गोमटेची मदती नाम पाहिजे नाही. केवळ जगण्याकरता परमात्म्याकरताच जो जगत असतो त्याला अनन्य भक्त म्हणा. अनन्यात चिंतयन्तो हे जरा पर्युपास आहे. तेषां नित्याभियोग. मग परमात्मा काय करतो, सर्वावर जरी प्रेम असलं ते स्वाभाविक प्रेम आहे. आणि नैमित्तिक प्रेम कोणावर असते, जो अनन्य भक्त असेल. मग त्याचा काय करतो परमात्मा, योगक्षेम वाम्य, त्याचा योगक्षेम परमात्मा वाद आहे. ते एक गोष्ट सांगायचं, मामा सांगायचे बायबर, जर परमात्म्यावरच आश्रय झाला काही त्याचा प्रकार असतात ना, नाही त्या गोष्टीची अपेक्षा न सांगताना आणि भक्ताला देण्याकरता काय होत होतं. मग भक्त कितीही जरी आणखी गरिबी असली तरी मागतात का काही, काय दिला ठेवा नामा विठ्ठलाची. मग काय मागतात परमात्मा. म्हणजे जे प्रारब्ध आहे ते कशावर अवलंबून ठेवतात प्रपंच. जसं आमचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे. म्हणून देवावर त्याचा कोणताही भार काय करीत नाही, घालत नाही. जे आमचं आणि ज्याचं जसं फळ असेल त्याप्रमाणे परमात्मा त्याला काय देत असतो. मग तो भक्त असो का. पण योगक्षेम म्हणजे अप्राप्तस्य प्राप्ती योगा प्राप्तस्य परिपालनम. ज्या गोष्टी प्राप्त नाही त्याच्याविषयी मागणी आणि ज्या गोष्टीविषयी गोष्ट मिळाल्यानंतर परिपालन करणे. आपल्याला अभक्ताला आणि योग याचा अर्थ चरितार्थ चालवणे यालाच योगक्षेम म्हणत नाही, आहे का नाही. मग अभक्त जे असतात किंवा सामान्य भक्त असतात त्यांची ईश्वराच्या बाबतीमध्ये कोणती भावना असते, आपला चरितार्थ काय करावा, कोणी सगळं काय. ग्रामीण भाग आहे, सगळं लग्न झालं देवाने काय द्यावं, लग्न होत नसेल तर हे सगळी मागणी कोणाची असते. हे भक्ताच्या अपेक्षेची मागणी असते कोणाच्या. म्हणजे आपलं चरितार्थ कोणी चालवावं, परमात्म्याने चालवावं ही आपली मागणी आहे. त्या भक्तामध्ये परीक्षा भागवत होते पण परीच मागितला होता. काय मागितलं, चरितार्थ चालवा. आणि नामदेवरायाने परीस काय केला. बरं काय श्रीमंती आहे का गरिबी आहे सगळी तरी परीस काय केला फेकून. हे अनन्य भक्ताचा सगळं भार चालवणारा कोण आहे तुम्हाला गोष्ट माहितीच आहे की. मग एवढा मोठा कारण आमचा सगळा भार कोण चालवतो, परमात्माच चालवतो. असा सर्वसामान्याचं काय असते, माझ्यामुळे संसार चालतो. कोणामुळे, तो ईश्वराला विसरून जात असतो. कोणाच्यामुळे चालतो नाही का. एखादा माणूस म्हणतो ना काही मनासारखं झालं नाही कुटुंबावरती म्हणा मी आहे तोपर्यंत मला मारून घ्या, मी गेल्यानंतर तुमचे कुत्रे काय होणार नाही. आपल्याला भ्रम असते आपण म्हणण्याचा संसार काय होतो चालतो. शिवाजी महाराजाची गोष्ट सांगितली ना, मी आहे म्हणून काय चालतो. मग आपल्यामुळे चालत असतो की ईश्वराच्या सत्याने. आपण नाही का तुझ्या सत्याने वेदाशी बोलण्याची आहे काय असा तो समर्थ ब्रह्मा. मग भक्ताचा सर्व विश्वास कोणावर असतो, परमात्माच देतो आणि परमात्मा घेऊन जात असतो. हा अनन्य भक्ताजवळ आहे. आपला काय आहे, माझ्यामुळे हे सर्व काय होते चालते. मी नसेल तर तू नव्हता तरी पुढे सृष्टी होतीच की, आताही आहे पुढे
सृष्टीमध्ये खंड पडत नाही. पण अनन्य भक्ताचं चाललंय उदाहरण आपलं आहे. अनन्यात चिंतन तुम्हा त्याची मागणी कोणती असते? मग अप्राप्तस्य योगा, तुझा विसर नाही का? गुणगायीन आवडीने तुका म्हणे गर्भवाज. म्हणजे प्रेमाची मागणी असते. कोणाची प्रेम ही मागणी राहत असते. काही जरी दिलं तरी घेत असतो का? काय दिला ठेवा नामा विठ्ठलाची, म्हटलं याची मागणी करणे. प्रपंचाच्या विषयी काही सुद्धा सगळ्या भक्ताचं बघा ना तुम्ही, नाही का? गरिबी असूनही सुद्धा श्रीमंती मागितली का? मग काय मागितलं? प्रेमच मागितलेलं आहे सगळ्या म्हणून या जन्मात आहे गुणगायीन याची दान नाही का देवान तुझा, हे अनन्य भक्ताची मागणी असते. बरं एका जन्मापुरती नाही, काही नाही. तुका म्हणे गर्भवासी, मला ही सेवा जी आमची आहे एका जन्मापुरती नाही, जन्मोजन्मी तुझाची करुणी विठ्ठला. याची मागे कोणता भक्त अनन्यात चिंतेन तो घेईन मी जन्म. पुन्हा 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 आम्ही काय करणार? जन्म सेवेमध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडू द्यायचा नाही. अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण असं हे भगवंत. त्याला अनन्य भक्त म्हणतात. अनन्यात चिंतेन तो हे जना पर्युपासते तेषां योगक्षेमं. काय घेईनच जन्मांतरे आणि याची कराव्या करे. बरं आमच्या प्रारब्धामध्ये जर आणखी मनुष्य जन्म मिळवण्याचं जर हे नसेल तर कोणताही जन्म द्या, कोणता द्या तरी हरिभक्ती चुकू देऊ. झाड करशी तरी कृषीचे निमिसे, स्वान करशी तरी उच्चिष्टाचे निमिसे, तुझे द्वारी वसे. कोणताही जन्म दिला तरी भक्तीमध्ये खंड पडता कामा नाही. याला कोणता भक्त म्हणा? अनन्यात चिंतन तो मावे जडा, हे जडा पर्युपासते तेषां नित्य. आणि मग परमात्मा असा जो भक्त असतो योगक्षेमम. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्प करू, तो परमात्मा त्याच्या इच्छा काय. मग तुम्ही का जन्म मागता? जन्म तर पाप पुण्याचं फळ आहे की कशाचं फळ आहे? पाप पुण्याचं फळ आहे. मग याला कसं काय मनाप्रमाणे जन्म मागतो का? म्हणलं या आम्हाला हे लागत नाही. पाप पुण्य समान झाल्यानंतर जन्म प्राप्त होत असतो मनुष्याचा. या भक्ताला आहे. कोणाला नियम लावायचा? भक्ताला. म्हणलं या नियम नाही. तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तो काय करे. एखादं नरेंद्र मोदीला भेटायचं असेल तर कोणाला जाऊन भेटायचे का? त्याचा अगोदर हे घ्यावं लागतं आहे का. आणि कामगार माणूस काय त्यांच्याकडचा काय परवानगी घेत असतो का? हा नियम कोणाला आहे? बाकीच्या लोकांना. आणि कामगार माणसाला काय नाही. तो काय घरामध्ये काय परवाना मागतो तेव्हा फिरत असतो का? साधी माजर सुद्धा परवाना तसा हा नियम आम्हाला नाही. मग हे प्रारब्ध झालं तरी जन्म काय करणार? तुझ्या भक्तीमध्ये खंड पडू देत. अनन्यात चिंतन तो हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्ताना. असं लौकिक चरितार्थ कोण चालवतो? परमात्मा. आणि पारमार्थिक सुद्धा कोण चालवतो? ते धुळवे पडले कोणी अंगी. भक्ताची अचन होतो परिचर्या करे सर्व भक्त समागमे. मग तो भक्त कसा आहे हे पहा. आणि फक्त अनन्यता पाहतो. काय पाहतो? ऊच नीच काही नेणे दासी भक्त कण्या. हे सगळे भक्ती क्षेत्रामध्ये राहायचं. सुंदर श्लोक आहे. अनन्या चिंतन तुम्हा वेदना पर्युपासते तेषां नित्य. मग आता काय 11 वाजत आले तरी मला काही कळते का नाही? आज
दोनच राहिलेला विषय कधी सांगा.